मध्ये गेलेले असं म्हणून लोक गावकऱ्यांनी आम्हाला फसवेगिरी चाललेली आहे सर. चालली केलेली आहे सरपंच लोकांनी, पाटील लोकांनी, अध्यक्षांनी. अगर कुठं गावाच्याच म्हणण्याने फसवणुगिरी चाललेली फसवणुगिरी अशी खोटेपणा आहे फसवणुगिरीचा. हे जो गरीब समाज आहे, हे गरीब समाजाला हे कसं जगवायचे आणि कसे ह्यांना वाचवायचे हे गावकऱ्यांनी आणि सरकारने यांनी विचार केला पाहिजे. हे माझे धन्यवाद सगळ्यांचे लेकरबाळांचे माझे धन्यवाद. गावातला मेघराज पालजा चव्हाण या गावात माझी तिसरी पिढी आहे. या गावातून माझी तिसरी पिढी असल्यामुळे मी वैती करून खातोय आणि अजून बी वैतीच करून खाणार आहे. गेला पण आई जाऊ देणार नाही. सगळ्यांचं आता बाप गेला, माझा बाप गेला पण माझ्या आईला जाऊन देणार नाही हीच आमची अपेक्षा आहे. अजून बी सगळ्यांची एवढंच आहे, शेती जाऊ देणार नाही. जिल्हा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून तुम्ही ओळखले जातात. रमेश चव्हाण जलालपूर, राहणारा हरपळे वस्ती, गावडे वस्ती, सटा वस्ती. मी इतके दिवस आम्ही इथं करत होतो जमीन की माझी हा तिसरी पिढी आहे जलालपुरामध्ये. माझ्या आजच्या आमच्या आईच्या बापाचे मी नाव घेऊन सांगतो, आमच्या पंचायत नाव घेऊन सांगतो की किसन अहमद चव्हाण, पालजा चव्हाण, रमेश अहमद चव्हाण. माझे हे 7 चुलत माझे संगते आहेत, 7 चुलत्याचे पोरं माझे संगते आहेत. मी एवढी जमीन करत होतो की मला जसं कळायला लागलं, माझी वय आहे 45 किंवा 50 माझी वय आहे. तिथनं मी जमीन करत होतो. जमीन करता त्याने लोकांनी जमीन करता लोकांनी माझ्यावर आरोप घेतला की बाबा तुम्ही असे खोड्या करता, तसे खोड्या करता, करून जातो मिसेवाला, पण तुम्ही हाणता गाववाले हो, तुम्ही गाडेवाल्याला मारू नका. असं करता माझे हे गाव या रानात माझे 3 पिढ्या गेल्या. 3 पिढ्यामध्ये माझे नाव माझ्या आंजापाजाला कळत नव्हतं, माझ्या आईबापाला कळत नव्हतं, आज्याला कळत नव्हतं. त्यावर आम्हाला या तिसऱ्या पिढीला कळायला लागलेले आहे की जमीन काय आहे, जमीनमध्ये काय करता येतं, काय नाही, कसं चालता येतं. असं म्हणून आम्ही करायला लागलो. आमच्या आरोप आला की असा आरोप आला माझ्या नावावर जमीन होणार होते, मग असे गाववाले करणार होते. आबा पाटील, पोलीस पाटील, न्यालबा पाटील असे आमच्या नावावर जमीन करणार होते. त्याच्यात माझ्या भावांचा अपघात झाला. चुलत भावांचा मधुरखान पालजा चव्हाण, महेंद्र भारत चव्हाण, भागवत चव्हाण यांचा अपघात झाला, मारले गेले. आम्ही थोडे लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं. ते आमच्या आईबापाला गाववाल्याने फसवलं गेलं किंवा तुम्ही ही रान देतो, तुमच्या 2 पिढी ह्या गावात गेल्यात, 3 पिढ्या गेल्यात, तुम्हाला ही गावात मी रान देतो. या गाववाल्याने मला थोडं शांती आणलेलं आहे किंवा मी मिटवून घेतलेलं आहे किंवा मी मिटवतो, पण मी या जमीन मी करणार. दत्तू रमेश चव्हाण, पालजा रमेश चव्हाण, मधुरखान रमेश चव्हाण, मकरे रमेश चव्हाण ही जमीन करत होतो. लवा अहमद चव्हाण, भारत अहमद चव्हाण ही जमीन करत होतो. आम्ही गायरांमधून होते, गावठाणमधून जमीन होते. ती जमीन आम्ही करायला आम्हाला दिलेली आहे. आम्हाला करताच म्हणजे आमची शाळा सुटली, आमची 7-8 चुलत्यांच्या पोरांची शाळा सुटली. हा पोरं आहेत 45 नातवांड, आमद्याचे नातवांड 45 आहेत, 7 चुलत्याचे पोरं. हा जलपूरमध्ये आज तिसरी पिढी आहे या गावामध्ये राहण्याची. करता आम्हाला ही रान करता सर भेटलंच पाहिजे, हा रान आम्हाला भेटलं पाहिजे किंवा कुठं. आमची विनंती आहे की आम्ही जायचं कुठं. आज सध्याला उभा राहू देत नाही, पाऊल मांडू देत नाही, कोण कोणाच्या दारात उभा राहू देत नाही, ते कोण कोणाच्या घरात राहू देत नाहीत. याबद्दल मी माझी विनंती आहे, माझ्या लेकरा बाळाची विनंती आहे, माझ्या रानात माझे लोक राहू द्या. आणि माझे लोक गावात पोलीस पाटलाने, सरपंचाने, सगळ्या ग्रामपंचायतीच्या मला जमीन दिलेली असून परत बाहेर काढण्याचा विषय चाललेला आहे. कलेक्टरांनी, आमदारांनी, तहसीलदारांनी, सरपंचाने येऊन आमची आई आमच्या ताब्यात द्यावा. माझे एवढे लोकांचे आमची एवढीच विनंती आहे.